ज्ञानदेव तुकाराम विचारसागर प्रथम तरंग पान नंबर 10 वर भेद के बाधक युक्तियों से अद्वितीय ब्रह्म का चिंतन मनन कहिए है। मननाची व्याख्या आपण काल पाहत होतो, त्यामध्ये 30 नंबर टिप्पणी आपण विचारात घेतलेली आहे। 31 नंबर टिप्पणीचा आपण आज विचार करणार आहोत। भेद की बाधक युक्तियां ए है। आता भेद बाधक आहे आणि अभेद साधक आहे। अभेद हे ग्राह्य आहे आणि भेद हे त्याज्य आहे। त्यामुळे भेद पण कळला पाहिजे आणि अभेद पण कळला पाहिजे। तुकाराम महाराजांनी एका अभंगामध्ये आपल्या समोर विचार मांडलेला आहे। भेद आणि अभेद दोन्ही सुद्धा विशिष्ट अवस्थेला पोचल्यानंतर त्याला बाजूला करायचं आहे। विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेद अभेद भ्रम अमंगळ। भेद सुद्धा अमंगळ आहे आणि अभेद सुद्धा अमंगळ आहे। आता या अभंगात अभेद अमंगळ म्हटलं हे कसं, तर मुळात भेद असेल तर अभेदाचा विचार आहे। संशय निर्माण झाला तर तो घालवण्यासाठी चर्चा आहे। संशयच निर्माण झाला नाही तर तो घालवायचा कसा, कशासाठी? तसा भेद आला तर त्याला बाजूला काढून अभेदाचा विचार। भेदच नाही त्यामुळे अभेद पण नाही। भेद अभेदाहून एक वेगळी स्थिती आहे आणि म्हणून अभेद ही भेदाच्या दृष्टीनं स्वीकारली गेलेली अवस्था आहे। आणि यामध्ये भेद हे बाधक आहे। जीव ब्रह्म का भेद मिथ्या है। जीव आणि ब्रह्माचा भेद हा काय आहे? मिथ्या आहे। जीव आणि ब्रह्म यांच्यामध्ये आपण भेद मानतो। आपण कोण आहे? सगळे जीव आहे। आपल्याला सोडून जो देव आहे तो ब्रह्म आहे असा आपल्या सगळ्यांचा विचार आहे। मुळात तो आपल्याला सोडून नाही किंवा त्याला सोडून जीव नाही, पण आपल्या सगळ्यांना असं वाटतं। आपल्या सगळ्यांना काय वाटतं? जीव आणि ब्रह्म का भेद मिथ्या है। जीव आणि ब्रह्म यांचा भेद मिथ्या आहे। औपाधिक होणे ते उपाधिकृत असल्यामुळे, उपाधीने युक्त असल्यामुळे घटाकाश महाकाश के भेद की न्यायी। घट आकाश आणि महाआकाश यांचा भेद आहे। जो भेद मिथ्या नहीं सो औपाधिक भी नहीं। जो भेद मिथ्या नाही तो उपाधिकृत सुद्धा नाही। जो भेद सत्य आहे, जो भेद सत्य आहे तो भेद आपल्याला इथं स्वीकारत असताना जो सत्य आहे तोच उपाधीच्या अनुषंगाने आपल्याला पाहता येतो। जैसे घटपट का व्यवहार दशा विषय भेद है। आता घट असेल पट असेल यांच्यामध्ये काय आहे? भेद आहे। घट म्हणजे पट नाही, पट म्हणजे घट नाही। तसं जीवन ब्रह्म यांच्यात फक्त उपाधी आडवी आहे। मुळात आतून हे एकच आहे। सो औपाधिक नाही। आता हे उपाधिकृत नाही घट आणि पट। याते मिथ्या भी नहीं, ती मिथ्या सुद्धा नाही। जाते यह भेद ऐसा नहीं। आता इथं काय सांगितलंय? घटाचा भेद आणि पटाचा भेद हा सत्य भेद आहे। घट आणि पट ह्याच्यात फक्त नावाचा उपाधीचा भेद नाही, तर हा भेदच मुळात सत्य आहे। तसा जीवाचा ब्रह्माचा भेद सत्य नाही, मिथ्या आहे। का? मध्ये उपाधी आहे। फक्त उपाधी बाजूला काढली की एकच आहे। त्यामुळं त्या भेदाला मिथ्या म्हटलं। जो भेद मिथ्या आहे त्यात फक्त उपाधी बाजूला काढायची आहे, आणि जो भेद सत्य आहे त्यात उपाधी जरी बाजूला काढली तरी तो भेद भेद आहे। आता तुम्ही म्हणाल कसं? उदाहरण दिलेलं आहे। घट आणि पट यामध्ये घटरूपी उपाधी बाजूला काढली,
घटामध्ये माती आणि घट आहे, पटामध्ये कापूस सूत, पट म्हणजे वस्त्र, पट म्हणजे कपडे, पट म्हणजे कापड. या कापडातनं सूत बाजूला काढलं म्हणजे कापड बाजूला काढलं, खाली काय राहतं? कापूस. घटातनं डेरा आकार बाजूला काढला, खाली राहतं माती. माती आणि कापूस एक आहेत का? नाही. तसं जीव आणि ब्रह्म यांच्यामध्ये ब्रह्माला उपाधीच नाही, जीवाला अविद्या उपाधी आहे. उपाधी बाजूला काढली की दोन्ही एकच आहेत. दोन्ही पण काय आहेत? एक आहेत. याते मिथ्या भी नहीं है, नहीं ऐसे नहीं किंतु मिथ्या ही है. आता जीव ब्रह्माचा भेद आहे तो मिथ्या भेद आहे, आणि बाकी वस्तूंचा जो भेद आहे हा कोणता भेद आहे? सत्य भेद आहे. आता यामध्ये धोतर, शर्ट, बनियन या वस्तू वेगवेगळ्या आहेत. धोतर, शर्ट, बनियन या वस्तू वेगळ्या आहेत, पण याच्यात मात्र उपाधी बाजूला काढली की अधिष्ठान एकच आहे. याच्यामध्ये अधिष्ठान एकच आहे, पण घट आणि पट याच्यामध्ये अधिष्ठान भिन्न आहे, आणि त्यामुळं तो भेद काय मानलाय? तो भेद सत्य मानलाय. आणि त्या दृष्टीनं आपल्याला विचार पाहावा लागतो. आता इथं हे सूत्र आलं कालचंच, भेद पक्ष है. यामध्ये मूळ काय सांगितलं? भेद. हे काय आहे? पक्ष आहे. मिथ्यात्व हे साध्य आहे. मिथ्यात्व काय आहे? साध्य आहे. औपाधिकता हेतू है, म्हणजे उपाधीपणा हा हेतू आहे यातला. उपाधी असेल तर भेद आहे, उपाधीमुळं आलेला भेद मिथ्या आहे. दो आकाशन का भेद और घटपट का भेद उदाहरण आहे. दोन आकाशाचा भेद आणि घटपटाचा भेद एकच का वेगळा? वेगळा आहे का? दोन आकाशामध्ये उपाधी आहे फक्त, आकाश एकच आहे. घटपटामध्ये घट आणि पटात पण भेद आहे, आणि त्यांच्या कारणात पण भेद आहे. घट उपादान कारण वेगळं आहे, निमित्त कारण वेगळं आहे. पट उपादान कारण वेगळं आहे, निमित्त कारण वेगळं आहे. त्याच्या कारणात पण फरक आहे. तसं इथं आकाशामध्ये नाही. आकाशामध्ये उपाधी फक्त बाजूला काढली की अधिष्ठानामध्ये ऐक्य आहे, त्याच्यामध्ये भेद नाही, असं उदाहरण दिलेलं आहे. आता याच्यामध्ये महत्त्वाचं चिंतन मांडलं जातं. सूत्र आपल्याला कोणत्याही गोष्टीमध्ये पक्ष, साध्य, हेतू आणि दृष्टांत या चार गोष्टी शोधता आल्या पाहिजेत. हे काय करायचं आहे? चार गोष्टी शोधायच्या आहेत, आणि त्या आपल्याला शोधता आले पाहिजेत. चला, इत्यादी अनुमान प्रमाणरूप युक्तिया. आता यामध्ये अनुमान प्रमाणाच्या दृष्टीनं हे आपल्या समोर मांडलं जातं. यहाँ आदी शब्द करी. आता इथं जो शब्द मांडलेला आहे आदी, वर आदी म्हणजे इत्यादी. मुमुक्षु सर्वस्व सार संग्रह. आता हा सर्वस्व सार संग्रह ग्रंथ है, और वेदांत पदार्थ मंजुषा हा पण ग्रंथ आहे. उक्त और तृतीय तरंगगत. आता हेच आम्ही त्यात मांडलेलं तृतीय तरंगात, पान नंबर 57, टिप्पणी नंबर 125 तृतीय चौपाई के टिपन्न विषय, उक्त पंचभेद के निवर्तक 5 अनुमान में से 4 अनुमानों का ग्रहण है. आता एकूण 5
अनुमान सांगितलेत. आता त्याचं वर्णन आम्ही कुठं केलं आहे? तृतीय तरंगात पान नंबर 57. या पान नंबर 57वर दोहा आहे. त्या दोह्यामध्ये तिसऱ्या चौपाईमध्ये टिप्पणी 125 तिथं याचं वर्णन आलेलं आहे. तर तिथं मुळात बघून घ्या असं लेखकाचं म्हणणं आहे. जैसे बिंब प्रतिबिंब का भेद मिथ्या है, बिंब आणि प्रतिबिंब. आता याला उदाहरण दिलं जातं. पातेलं ठेवलेलं आहे, पातेल्यामध्ये पाणी आहे, त्या पाण्यामध्ये सूर्याचं प्रतिबिंब पडलं, पातेल्यात एक सूर्य दिसायला लागला आणि आकाशात एक सूर्य आहे. आता हा तो सूर्य हा सूर्य यांच्यात भेद आहे. पातेल्यातला सूर्य आणि आकाशातला सूर्य यांच्यात काय आहे? भेद आहे. पण हा भेद मिथ्या आहे. हा भेद मिथ्या आहे. का मिथ्या आहे? पातेले रूपी उपाधीमुळं मिथ्या आहे. पातेलच नाही, पाणीच नाही, तर इथला सूर्य दिसत नाही. हे प्रतिबिंब आहे आणि ते बिंब आहे. बिंब प्रतिबिंबातला जो भेद आहे तो मिथ्या आहे, खोटा आहे. हे जसं पातेलन पाणी आहे. पातेलं म्हणजे स्थूल शरीर, यातलं पाणी म्हणजे बुद्धी, अंतःकरण. या अंतःकरणात पडलेलं प्रतिबिंब म्हणजे जीव. हे प्रतिबिंब कुणाचं आहे? कुटस्थाचं आहे, ब्रह्माचं आहे, आत्म्याचं आहे. तो बिंब आहे, हा प्रतिबिंब आहे. बिंब प्रतिबिंब कशामुळं? बुद्धिरूपी उपाधीमुळं, अविद्यारूपी उपाधीमुळं. उपाधी बाजूला काढले की हे दोन्ही एकच आहेत. याला एक करावं लागत नाही, एकच आहेत. यांना एक करावं लागत नाही. दुसरं उदाहरण, आपण आरशासमोर उभा राहिलो आणि आरशामध्ये पाहू लागलो. आरसा पाहतोय आपण. आरसा पाहताना आपला चेहरा आरशामध्ये दिसायला लागलाय. आरशामध्ये एक आहे ना आरशाच्या बाहेर एक आहे. आरशात आहे ते प्रतिबिंब आहे आणि आरशाच्या बाहेर आहे ते बिंब आहे. आरशाच्या बाहेरचा एक आणि आरशातला एक असे किती झाले? 2 झाले. आरशात आहे ते प्रतिबिंब आहे, आरशाच्या बाहेर आहे ते बिंब आहे. याच्यामध्ये आरसा आहे. आरसा बाजूला काढला की दोघं एकच आहेत. दोघं एक आहेत का? 2 नव्हतेच. 2 नव्हतेच. उपाधीमुळं वाटत होते आणि म्हणून ते मिथ्या आहेत. तसं जीवन ब्रह्म, यामध्ये जीव आहे का? नाहीच. पण आम्हाला वाटतं. मी कोण आहे? जीव आहे. मी कोण आहे? कुटुंबकर्ता आहे. मी कोण आहे? पालक आहे. मी कोण आहे? या घरातल्या सगळ्याला सांभाळणार आहे. मग माझं कर्तव्य काय? या सगळ्याला सांभाळणं हेच कर्तव्य असं आम्हाला वाटतं. पण मुळात सांभाळणं हे आपलं कर्तव्य नाही. काही जण म्हणतील वेगळंच सांगायला लागलात. ज्याचं त्याचं कर्म घेऊन जो तो आलेला आहे. तुम्ही सर्वांसाठी महिलांनी स्वयंपाक केला, पण त्या दिवशी एखाद्याला जेवायला वेळच मिळाला नाही. तुम्ही केलेल्या स्वयंपाकाचं काय? त्याचं कर्म नव्हतं आज घरी येऊन जेवायचं आणि त्यामुळं त्याला जेवायला मिळालं नाही. आपल्याला वाटतं की आपली जबाबदारी ही सगळी. मुळीच नाही. ही जबाबदारी आपली नाही, ईश्वराची. ईश्वर हा आपल्या आपल्या कर्मानुसार त्याला त्या पद्धतीनं ठेवतो आणि म्हणून आपण सगळं बघावं असा काही विषयच नाही यामध्ये. पण आपण यात गुंततो. का गुंततो? मी जीव आहे. उपाधी बाजूला काढली की जीवदशा नष्ट झाली. मग उपाधी कशी बाजूला होते? आत्महत्या करणं ही उपाधी बाजूला काढणं आहे का? आत्महत्या करणं म्हणजे उपाधी बाजूला काढणं असं आहे का? नाही. उपाधीचं तादात्म्य काढणं, देहाचं तादात्म्य, देहाची आसक्ती बाजूला करणं ही उपाधी बाजूला करणं आहे. देह तसाच ठेवायचा आहे. देह जसाच्या तसा ठेवून त्याचं तादात्म्य बाजूला काढणं याला उपाधी बाजूला काढणं असं म्हटलं जातं.
यामध्ये बिंब प्रतिबिंब का भेद मिथ्या है, तैसे जीव ब्रह्म का भेद मिथ्या है। जीव आणि ब्रह्म यांचा भेद कसा आहे? मिथ्या आहे। जैसे अनेक घटाकाश का परस्पर भेद मिथ्या है, तैसे जीवन का परस्पर भेद मिथ्या है। आता घट शब्दाचा अर्थ काय? घट म्हणजे डेरा। आता हे शास्त्रीय शब्द आपल्या लक्षात पाहिजेत। घट, मठ, पट हे सगळं आपल्या लक्षात राहिलं पाहिजे। घट आकाश, मठ आकाश, मेघ आकाश, महा आकाश, 4 लक्षणं मागं आपण टिप्पणीत पाहिलेले आहेत। चला ठीक आहे। यामध्ये अनेक डेरेत, डेरा अनेक आहे, घट अनेक आहेत। या प्रत्येक घटात एक एक आकाश आहे। या प्रत्येक घटात काय आहे? एक एक आकाश आहे। या सगळ्या आकाशात भेद आहे का नाही? यांच्यामध्ये भेद आहे का? आहे। घट, जेवढे घट तेवढे आकाश, पण यातला भेद मिथ्या आहे। यातला भेद कसा आहे? मिथ्या आहे। उपाधी बाजूला झाली की हे एकच आहेत। तसं जीवाजीवामध्ये भेद आहे का नाही? जीव किती आहेत? अनेक आहेत। का अनेक आहेत? अविद्या अनेक आहे, उपाधी अनेक आहे, घट अनेक आहे, डेरा अनेक आहेत। घट अनेक आहेत म्हणून घटाकाश अनेक आहेत। तसं देह अनेक आहेत म्हणून जीव अनेक आहेत, अविद्या अनेक आहेत म्हणून जीव अनेक आहेत। पण अनेक जीवामध्ये जो भेद आहे हा मिथ्या आहे। जीवाजीवाचा भेद कसा आहे? मिथ्या आहे। भेद किती? एकूण हा किती भेद? हा 5 भेद आहेत। जीव जीवाचा भेद, जीव ईश्वराचा भेद, जीव जडाचा भेद, जड जडाचा भेद आणि जड ईश्वराचा भेद, हे 5 आहेत। पण भक्तासाठी 6वा मानलाय, ग्रंथात त्याचा उल्लेख नाही। ईश्वर ईश्वराचा भेद हा भक्तासाठी मानला का? आडवा गंध लावणारे उभा गंध लावणाऱ्यांना नमस्कार करत नाहीत। उभा गंध लावणारे आडवा गंध लावणाऱ्याला नमस्कार करत नाहीत। आता हे तर आडवान उभ्या गंधाचं सांगायलोय आपण। उभ्या गंधातच या मंडळाची त्या मंडळाला नमस्कार करत नाहीत। हा काय आहे? चला ठीक आहे। आपण काय चिंतन करायला लागलो? भेद। या भेदामध्ये जीव जीवाचा भेद, जीव ईश्वराचा भेद, जीव जडाचा भेद, जड जडाचा भेद आणि जड ईश्वराचा भेद, असे भेदाचे प्रकार आपल्या समोर मांडले जातात। आणि त्यामध्ये बघा, अनेक घटाकाश का परस्पर भेद मिथ्या आहे। अनेक घट आहेत आणि त्या घटातला आकाश यांच्यात भेद मिथ्या है, तैसे जीवन का परस्पर भेद मिथ्या है। जैसे स्वप्न के जीवन का और स्वप्न के घटाधिक का भेद मिथ्या है, तैसे जीव जड़ का भेद मिथ्या है। स्वप्नामध्ये जीव आहे, फिरायला लागला। स्वप्नात मी कुठं गेलो? स्वप्नामध्ये मी मुंबईला गेलो। हा जो मुंबईला गेलाय तो जीव सत्य आहे का मिथ्या आहे? मिथ्या आहे, कारण हा जीव इथं झोपलाय, गेलेला मिथ्या आहे। मुंबईला गेला आणि तिथं लोकलमध्ये बसला, लोकल जड आहे, ट्रेन रेल्वे जड आहे। जीव आणि जड हे स्वप्नात आहे, या दोघांमध्ये भेद आहे का नाही? जीव आणि जडाचा भेद आहे, पण हा मिथ्या आहे। तसाच जागृतीत जीव जडाचा भेद मिथ्या मानायचा आहे। याच पद्धतीने जैसे
रज्जू और कल्पित सर्प का भेद, रज्जू आणि कल्पित सर्प यांच्यातला भेद. आता रज्जू म्हणजे दोर, दोरीच्या ठिकाणी काय दिसला? सर्प. वाकडी तिकडी दोर पडली आहे आणि या वाकड्या तिकड्या दोरीला हा सर्प मानू लागला. काय मानू लागला? साप. दोरीच्या ठिकाणी कल्पित सर्प भासला. सर्प आणि दोर यांच्यात भेद आहे. यांच्यात काय आहे? भेद आहे. चला, किंवा साक्षी चेतन का और स्वप्न प्रपंच का भेद मिथ्या है. आता रज्जू आणि कल्पित सर्प यांच्यातला भेद मिथ्या आहे. त्यांच्यातला भेद कसा आहे? मिथ्या आहे. कारण तो सर्प सर्पच नाही, वाटला आहे. तसं संशय संशय नसतो. संशय हा सत्य नसतो, म्हणून त्याला संशय म्हणतो. संशय हा मिथ्या आहे, पण आम्हाला सत्य वाटला, बाजूला गेला की खाली काही जे सत्य आहे ते शिल्लक राहतं. त्याप्रमाणे साक्षी चेतन का और स्वप्न प्रपंच का भेद मिथ्या आहे. साक्षी चेतन म्हणजे कुटस्थ, त्याच्या ठिकाणी स्वप्न प्रपंच, प्रपंच आणि साक्षी यांच्यात भेद आहे. यांच्यात काय आहे? भेद आहे, पण हा मिथ्या आहे. तैसे जड़ जगत और ईश्वर का भेद मिथ्या है. जड आणि जग किंवा जड जगत, जग कसं आहे? जड आहे. जग जड आहे आणि ईश्वर चेतन आहे. जग आणि ईश्वराचा भेद काय आहे? मिथ्या आहे. या पद्धतीनं हे चिंतन स्वीकारायला हवे. जैसे रज्जूविषयी कल्पित सर्पदंडाधिकन का, रज्जूच्या ठिकाणी कल्पित सर्प आहे. काही जणाला रज्जूच्या दोरीच्या ठिकाणी दंड काठी दिसते, काही ठिकाणी भूरेषा दिसते. हे सगळं मिथ्या आहे. स्वप्न पदार्थन का परस्पर भेद मिथ्या आहे. स्वप्नात वेगवेगळे पदार्थ आहेत. हा गाडीवर गेला, कुठं गेला? दुकानामध्ये. त्या दुकानाचं शटर, त्या दुकानाचं सगळं फर्निचर, त्या दुकानात असलेलं केबिन, हे सगळं काय आहे? जडच आहे, पण मिथ्या आहे. जड पदार्थन का परस्पर भेद मिथ्या आहे. जड जडाचा भेद कसा आहे? मिथ्या आहे. इत्यादी उपमान प्रमाण रूप युक्ती आहे. उपमा देऊन वर्णन केलं म्हणून याला काय म्हणतात? उपमान प्रमाण. महावाक्यांमे कह्या. आता महावाक्यामध्ये सांगितलेलं आहे. काय सांगितलं महावाक्यात? जीव ब्रह्म का अभेद. महावाक्यात आम्हाला काय सांगितलं? तत्वमसी, ते तू आहे, अभेद सांगितला. सो प्रतीयमान भेद के मिथ्यात्व विना न बनता हुआ. आता तिथं प्रतीतीच्या भेदानं मिथ्यात्व नाही असं जर असेल तर जीव ब्रह्म के भेद के मिथ्यात्व को कल्पता आहे. आता या दोन्हीच्या भेदाला कल्पित स्वीकारावं लागतं इत्यादी अर्थापत्ती प्रमाणरूप युक्ती आहे. ज्या अर्थी हे मिथ्या आहे त्या अर्थी ते सत्य. या अर्थापत्तीनुसार याचा विचार करावा लागतो. जैसे जागृत स्वप्न विषय, जागृती आणि स्वप्न हे दोन अवस्था आहेत. जागृती एक अवस्था आहे आणि स्वप्न एक अवस्था आहे. उपाधिके होते, उपाधिके होते. जीव ब्रह्म का भेद भासता है. आता याच्यामध्ये जागृती आणि स्वप्न यांच्यामध्ये उपाधी असल्यामुळं जीव ब्रह्माचा भेद भासतो. उपाधीच नसेल तर अभेदच आहे. तैसे सुषुप्तीविषयी उपाधी के अभाव होय, भेद भासता नाही. सुषुप्तीमध्ये हा जीवन हा ब्रह्म ही वृत्ती असते का? उपाधी नाही, म्हणून भेद भासत नाही. याते जीव ब्रह्म के पारमार्थिक भेद का अभाव है यह निश्चय होय. जीव आणि ब्रह्म यांचा काय आहे तिथं? भेद, पारमार्थिक भेद का अभाव. यांच्यात पारमार्थिक भेद नाही हे तिथं निश्चय होतो. म्हणजे अनउपलब्धी, उपाधीची उपलब्धी नाही आणि म्हणून हे एकच आहेत. या दृष्टीनं अनुपलब्धी प्रमाणरूप युक्ती आहे.
हे सर्व भेदकी बाधक युक्ती आहे. हे सर्व काय आहे? भेदाची बाधक युक्ती आहे. आपण हे कशासाठी बघत होतो? मनन बघत होतो. मननामध्ये जीव ब्रह्म के अभेद की साधक, जीव ब्रह्म के भेद की बाधक युक्तियों से, या युक्तीनं अद्वितीय ब्रह्म का, अद्वितीय ब्रह्माचं म्हणजेच देवाचं चिंतन मनन कही आहे. त्याचं चिंतन करणं याला काय म्हणतात? मनन. याला मनन असं म्हटलं जातं. आता मनन म्हणजे पुन्हा 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 चिंतन करणं. पण कशाचं चिंतन करायचंय? अभेद साधक आणि भेद बाधक. पण श्रवणाशिवाय मननाकडे येत नाही. श्रवण असेल तर मनन आहे. आमचं श्रवणच घडलं नाही. मग श्रवणासाठी काय करावं लागतं? तात्पर्य निश्चयाला यावं लागतं. श्रवणासाठी तात्पर्य निश्चयाला यावं लागतं. तात्पर्य निश्चयासाठी श्रुती षडलिंग आहे. तात्पर्य निश्चयासाठी काय आहे? श्रुती षडलिंग आहे. श्रुती षडलिंगातून श्रवण, श्रवणाने मनन आणि मननातून निधिध्यासन. अनात्माकार वृत्ती का व्यवधान रहित ब्रह्माकार वृत्ती की स्थिती निधिध्यासन कही है. आता निधिध्यासन म्हणजे काय? अनात्माकार वृत्तीचं व्यवधान रहित, व्यवधान म्हणजे बाजूला असणं. काय व्यवधान आहे? बाजूला आहे. रहित, बाजूला न होणं हा शब्द मांडताना व्यवधान रहित मांडणे. वृत्ती ही अनात्माकार नाही म्हणजे काय आहे? आत्माकार आहे. आत्माकार वृत्ती ठेवणं याला निधिध्यासन म्हणतात. याला काय म्हणतात? निधिध्यासन म्हणतात. हे निधिध्यासनाची लक्षणं आहे. निधिध्यासन की परिपक्व अवस्था को समाधी कहे है. निधिध्यासनाच्या परिपक्व अवस्थेला समाधी म्हणतात. पण आत्ता इथं आपण निधिध्यासन बघू आणि मग पुढे जाऊ. निधिध्यासनाची व्याख्या अनात्माकार वृत्तीला आत्माकार करणं, अनात्माकार वृत्तीला ब्रह्माकार करणं. काही जण म्हणतील मग निधिध्यासनाला समाधी म्हणा ना. पण ही वृत्ती टिकेल याची शाश्वती आहे का? याच्यावर निधिध्यासन आणि समाधी या दोन वेगवेगळ्या व्याख्या आहेत. वृत्ती अनात्माकार होते सारखी आपली, पण अनात्माकार वृत्तीला पुन्हा आत्माकार करणं याला काय म्हणतात? निधिध्यासन. वृत्तीला आत्माकार बनवणं, अनात्माकार आहेच, आत्माकार बनवणं. पुन्हा 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 वृत्ती बाहेर जाते आणि ती बाहेर गेली की तिला काय करायचंय? आत आणून बसवायचंय. तिचं कामच आहे बाहेर जाणं. आपण पाठात असतो फक्त, पण वृत्ती काय करते? तिचं कामच आहे बाहेर जाणं. तिला पुन्हा पाठात आणून बसवणं याला निधिध्यासन म्हणायचं. याच्यासाठी नेहमी एक उदाहरण द्यायचे गुरुजी. लहान मुलं खेळायला जातात. त्यांना कितीही आणून बसवा घरात, डोळा चुकून जातातच, डोळा चुकून जातातच. मग बाहेर गेलेल्या मुलाला आत आणून बसवणं हे काम कोणाचं आहे? पालकाचं आहे, आपलं आहे. आणि बाहेर जाणं काम कोणाचं आहे? मुलांचं आहे. ती कधी गेलेत पालकाला घरातल्याला कळत पण नाही. तसं आपल्याला वृत्ती बाहेर गेलेली कळत पण नाही, अनात्माकार झाली, बाहेर गेली. बाहेर गेलेल्या वृत्तीला आत आणून बसवायचं आहे. याला काय म्हटलं महाराजांनी? ध्यान. राहो आता डोळा मन लंपट, हे लंपट आहे आणि त्यामुळं सारखं बाहेर जातं. त्याला आत आणून बसवायचं आहे. आत आणून पुन्हा पुन्हा बसवणं याला निधिध्यासन म्हणतात. याच निधिध्यासनाची परिपक्व अवस्था
याला समाधी असं म्हटलेलं आहे. आता त्याचा विचार आपल्याला करायचा आहे, पण ते आपण उद्याच्या पाठाला करू. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम.